रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी जाहीर सभेत विरोधकांच्या कारवायांची जंत्रीच काढली। त्यांनी समोरच्या उमेदवाराला प्रचार थांबवण्याचा इशारा दिला। प्रचार थांबवला तर तुमचे पैसे वाचतील असे ते यावेळी म्हणाले। मिरकरवाडा आणि अभ्युदयनगर येथे जाऊन समोरच्या उमेदवाराने जो प्रचार केला त्याचाही त्यांनी उलगडा केला। मी हिंदू आहे आणि आम्ही आमच्या धर्माचा अभिमान बाळगतो, तसेच आम्ही दुसऱ्या धर्माविषयी देखील भेदभाव करत नाही असे उदय सामंत यांनी जाहीर सभेत सांगितले। त्यामुळे आता संपूर्ण मतदारसंघच उदय सामंत यांचं गुडविल आणि गुडफिल निर्माण झालंय। आणि हे कशासाठी केलेलं काम आहे तर माझं देखील स्वप्न होतं। आज रस्त्याची कामं आपण करत राहतो, बाकी सगळी कामं करत राहतो, पण माझ्या मतदारसंघातल्या 30,000 मुलामुलींना ज्यावेळी रोजगार मिळेल त्यावेळी मला देखील मनापासून आंतरिक समाधान असेल की मी काहीतरी माझ्या मतदारसंघासाठी करू शकलो। मी उद्योगमंत्री असताना 20,000 कोटीचा प्रकल्प या सगळ्या परिसरामध्ये आणू शकलो, हे मानसिक समाधान देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळणार आहे। आणि दोन महत्त्वाच्या गोष्टी फक्त मला इथे सांगायच्या आहेत। इथं देखील MIDCच्या बाबतीत काहीतरी सुरू झालेलं आहे। कोण म्हणतं काय दारूगोळा, कोण म्हणतं दारूगोळ्याचा कारखाना उदय सामंत आणतोय, कोण आणि काय काय म्हणतोय। मी आजही उद्योगमंत्री या नात्यानं स्पष्टपणानं तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे आवश्यक आहे तेच माझ्याकडनं केलं जाईल। कोणतरी सांगतोय म्हणून मी काही करणार नाही। त्याच्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, जे कोण पडद्याच्या आडून MIDC रद्द व्हावी म्हणून ज्या काही गोष्टी करतायत त्यांना ती काही करायची गरज नाही। मी तुमच्या कुटुंबातला आहे, तुम्हाला जर MIDC नको असेल तर उदय सामंत कधीच करणार नाही, हा देखील माझा शब्द आहे। परवा रिळहुंडीला गेलो, रिळहुंडीची लोक आलीत का? आलीत। ताई एका दिवसात तुम्हाला नको असलेली MIDC रद्द करून टाकली, केली की नाही? त्याच्यामुळे राजकारणासाठी कोणी राजकारण करू नका। आणि पटवर्धन साहेब, मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की आज भाजपाचे कार्यकर्ते अतिशय प्रामाणिकपणानं या सगळ्या गोष्टीसाठी काम करतायत। आपण सगळ्यांनी सांघिकपणानं सांगितलं पाहिजे, जर बेरोजगारी दूर होणार असेल आणि ग्रीन प्रोजेक्ट असेल तर त्याचा आम्ही विचार करू, पण कोणाच्याही जमिनी हडप करून किंवा कोणाच्याही जमिनीवर जबरदस्ती करून या परिसरामध्ये MIDC उभी केली जाणार नाही, हा शासनाच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो। त्याच्यावर उगाच राजकारण करायचं, हे होणार आहे ते होणार आहे। परवा मला म्हणले की आता दारूगोळ्याचा कारखाना उदय सामंत काढतोय आणि हे सांगणाराच मी आलं म्हणून फटाके वाजवतोय। आता म्हटलं ह्याच्यात दारू नाही, अरे तूच सगळ्यांना सांगतोस बाबा दारूगोळ्याला आमचा विरोध आहे, दारूगोळ्याला आमचा विरोध आहे, हे वाजवतोस ते पण दारूगोळ्याचंच आहे। त्याच्यामुळे किती दुटप्पी भूमिका। आणि जिथं जातील तिथं उमेदवार सांगतायत मी उद्योगमंत्री होणार, मी उद्योगमंत्री होणार, मी उद्योगमंत्री होणार। आता ही गर्दी बघितल्यानंतर काय आता सांगायचं, कोण उद्योगमंत्री होणार? हां, एवढी परत एकदा गर्दी बघा आणि प्रचार थांबवा असा माझा त्यांना सल्ला आहे। 4 दिवसात प्रचार थांबवलेला बरा, जास्त खर्च पण नको। एका जिल्हा परिषद गटात हे आहे, माझा उद्धार करून 2 दिवस तुम्ही थकलेला आहात, तुम्हाला पण विश्रांतीची आवश्यकता आहे। एका जिल्हा परिषद गटामध्ये जर एवढे हजारो लोक जमतात तर समोरच्यानं प्रचार थांबवलेला बरा। पुस्तक बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं मोहल्ल्यामध्ये देखील 1 नंबरचंच धनुष्यबाण बटन दाबलं जाईल याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। अजून एक फक्त जाता जाता एक किस्सा सांगतो आणि माझं मनोगत थांबवणार आहे, कारण तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय ना 1 नंबरचं बटन दाबायचं। आणि बघा, माझ्या आयुष्यामध्ये नियतीनं असं काही चांगलं आणून ठेवलेलं आहे। 2004ला माझं बटन किती नंबरला होतं? हां, 1 नंबर, बरोबर आहे। 2009ला, 2014, 2019, 2024, म्हणजे जो 1 नंबरचा असतो त्याला 1 नंबरलाच परमेश्वर ठेवतो, आणि जो 2 नंबरचा असतो तो 2004ला पण 2 नंबर, 2009ला पण 2 नंबर, 2019ला नव्हते, 2000 आता 24ला परत 2 नंबर। पण हे सगळं करत असताना आपण गाफील राहून उपयोगाचं नाही। आणि गाफील कशासाठी राहायचं नाही हे मी तुमच्यासाठी सांगतो। मिरकरवाड्यामध्ये माझे एक शब्बीर वस्ता नावाचे मित्र आहेत। त्या माझ्या मित्राच्या घरी एक 5 दिवसापूर्वी एक बैठक झाली। कोणाची बैठक झाली? उबाठाच्या उमेदवाराची बैठक झाली। पण बैठकीला गेल्या सांगण्यात आलं की फोटो काढायचा नाही, व्हिडिओ शूटिंग करायचं नाही, मला सेपरेट तुमच्याशी काही गोपनीय बोलायचं आहे। आमचा शबीर भाई म्हणाला ठीक आहे, तुम्ही उमेदवार आहात, तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला। काय सांगितलं त्यांनी? पटवर्धन साहेब हे लक्षात घ्या, त्यांनी काय सांगितलं, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याचं। त्यांनी असं सांगितलं
की कोकण नगरला जो प्रकार घडला त्याच्यामध्ये हिंदू धर्माला ताकद देणारा उदय सामंत होता आणि त्यांच्यामुळं मुस्लिम समाजावर अन्याय झालेला आहे. ठीक आहे, मी म्हटलं हे भाषण थांबलं असेल. तासाभरानं अभ्युदयनगरला आले आणि अभ्युदयनगरला सांगितलं की कोकण नगरला जो काही प्रकार झाला त्याच्यात मुस्लिम बांधवांना ताकद देणारा उदय सामंत होता, मी हिंदूंचा मसीहा आहे. हे दोन्ही रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. आता अशा माणसाला उभाठात गेला म्हणून आपण मतदान करणार आहोत का, हा देखील निर्णय मोहल्ल्याने घेतला पाहिजे. आणि मोहल्ल्याने हा देखील निर्णय घेतला पाहिजे. आजपर्यंत या सगळ्या हिंदू धर्माच्या लोकांमध्ये आपण सगळे बसलेलो आहोत, कधी आम्ही भेदभाव केला नाही. आम्ही शेवटी जरी हिंदू धर्माचे असलो, आमच्या धर्माबद्दल आम्हाला अभिमान आहे, तसा दुसऱ्याच्या धर्माचा अपमान होऊ नये ही देखील दक्षता माझ्यासारख्या कार्यकर्त्याने गेली 25 वर्ष घेतलेली आहे. ह्याची नोंद देखील मोहल्ल्याच्या लोकांनी घेतली पाहिजे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.